कोण आहे? K11 साठी बॉलिंग संघातून आपल्या करण आले आहेत. करणचा खूप स्वागत आणि शुभेच्छा करणला. आणि बॅटिंग नॉन स्ट्राईक वरती संदीप भाई आणि स्ट्राईक वरती आहे साहिल भाई आणि नॉन स्ट्राईक वरती आहे संदीप भाई. देवा कोणी मारतात चुकी होय अनुज कोणी मारतात पेपरचं नाही पुढी डायरेक्ट पुढी पडद्याच्या पेपर ना दिवस पाहिजे पेपर फाईल तुम्ही लिहिलं ना पुरा फाईल दे फाईल. मॅचचा पहिला बॉल पहिला विकेट. अतिशय उत्तम. K11 ला हा विकेट आलेला आहे. मोठा नुकसान मातोश्री 07 चा. मोठा नुकसान झालेला आहे मातोश्री 07 चा. संदीप भाईचा पार्टनर पहिला बॉल मध्ये विकेट झालेला आहे आणि K11 चा हा बोनस विकेट असेल मला वाटतं K11 साठी. साहिल आउट झाला. नवीन बॅट्समॅन कोण आहे? संदीप भाई 11वां प्लेयर भेजो ना. मातोश्री 07 कडून कार्तिक स्ट्राईक वरती आलेला आहे आपल्या संघासाठी. बघूया कार्तिक आपल्या संघासाठी किती रन गोळा करू शकतो. कार्तिकला कमिटीच्या वतीने शुभेच्छा आहेत. बघू कार्तिक आता काय करतो आपल्या संघासाठी. कारण K11 ने पहिल्या बॉलवरच पहिला विकेट घेतलेला आहे. मातोश्री 07 चा मोठा नुकसान करून घेतलेला आहे. अतिशय उत्तम रंगणात मॅच सुरू झालेली आहे. संध्याकाळची ही शाम ताव जोरात मारण्याचा प्रयत्न. 2 बॉल 1 रन 1 विकेटचा नुकसानावर मातोश्री 07 चा. दोन बॉल 1 रन 1 विकेटाच्या नुकसानावर स्ट्राईक वरती आता आलेले आहेत मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच संदीप भाई. संदीप भाईने मागील अतिशय उत्तम गेलेला मॅच परत आणला होता आपला. आता बघूया या मॅच मध्ये ते काय आपल्या संघासाठी करतात. अतिशय उत्तम त्यांचे कामगिरी आहेत. ते समाजसेवामध्येही खूप पुढे आहेत आणि क्रिकेट याच्यातही त्यांची खूप मोठी रुची आहे. बघू आपल्या संघासाठी आज या मॅच मध्ये काय करतात किंवा K11 विकेट घेते का काय. अतिशय सुंदर प्लेटिंग. 1 रन 3 बॉल 2 रन झालेले आहेत असे. एक रन डिक्लेअर. संदीप भाई प्लेट करून खेळतोय. K11 ची ही सुपर बॉलिंग आणि सुपर फिल्डिंग आहे मैदानावर. सुपर बॉलिंग. 5 बॉल 4 रन झालेले आहेत. अतिशय उत्तम बॉलिंग. संदीप भाईने अतिशय सुंदर 1 रन घेतलेले आहे आपल्या संघासाठी. हा मॅच जिंकायचा असेल तर त्यांना जोडून आणि तोडून खेळायला लागेल. अतिशय उत्तम जोरात मारण्याचा प्रयत्न पण खात्यात आला. 1 रनच फक्त. हा 1 रन खूप महत्वाचा आहे. 1 रननीच आपण मोठा टार्गेट देऊ शकतो अशा संकल्पनेने मातोश्री 07 फील्ड वरती आहे. ओव्हर समाप्त झालेला आहे. ओव्हर मध्ये 5 रन आलेले आहेत. अतिशय उत्तम ओव्हर केला.
आता के11 कडून रितेश आपल्या संघासाठी आलेले आहेत. बघू आपण ते काय फायदा करून देतात आपल्या संघाला. रितेश आता बघू. रितेश संदीप भाईचे विकेट घेता का काय? कारण मागील मॅन ऑफ द मॅच आहे संदीप भाई. रितेशचा पहिला बॉल. आउटसॅक. रितेशने अतिउत्तम असा हा विकेट घेतलेला आहे. रितेशने जे हे विकेट घेतलेलं आहे लय मोठा नुकसान आहे मातोश्री 07चा. संदीप भाईचा विकेट नक्कीच त्यांना के11 ला फायद्यात पडणार आहे ते. अतिशय उत्तम बॉलिंग रितेशची आणि पहिल्या बॉलवर पहिला विकेट त्यांनी घेतलेला आहे. भाई थोडा सरक ना. बॅट्समॅनचं नाव काय? रवी. रवी आपल्या संघासाठी आलेले आहेत मातोश्री 07 कडून. रवी बघूया आपला वाईटचा इशारा अंपायरचे दोन्ही हात हवेत. ओके. आणि अतिशय उत्तम बॉलिंग बॉलरची आहेत. आणि मातोश्री 07 ही अतिउत्तम खेळतय. बघूया हा मॅच कोण जिंकतय. जोरात मारण्याचा प्रयत्न पण बॉल हातात. 1 रननी समाधान व्हावं लागेल. बघूया आता. बॉस प्रीमियर लीग 2026 लोकनेते अजय जाधव. बॉस चषक 2026 भव्य अंडरआर्म लीग क्रिकेट सामन्यात आलेल्या सर्व खेळाडूंचे व प्रेक्षकांचे व मान्यवरांचे आमच्या कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत. शेवटचा बॉल आणि हा आत्महत्या. अंपायरचे हात हवेत. एक मोठा नुकसान मातोश्री 07 ला. हा रन 3 विकेट. बॉलर आहेत आता विजय. बॉलर कोण आहे? बॉलर विजय आहेत. क्रिमिनलच्या नावाने तो फेमस आहे. आता काय माहिती काय नाव आहे त्याचा. बॅट्समॅनचं नाव काय? नाही ना. रवी. दोन रवी आहे. स्ट्राईक वरती ही रवी, नॉन स्ट्राईक वरती ही रवी आहे मातोश्री 07 कडून.
रन आउट रवीचा मोठा नुकसान. रवी आउट झाला. रवी आया तुरंत. रन नाही ना आधी. नाही काय नाही. अभी कोण आहे दादा? अभी कोण आहे बॅट्समॅन? मातोश्री 07 कडून आपल्या मैदानात आपल्या टीम साठी रन गोळा करण्यासाठी स्नेहल इथं उपस्थित झालेले आहेत. बघूया आता स्नेहल आपल्या संघासाठी किती रन गोळा करू शकतात. वाईटचा इशारा अंपायरचा. येऊ का? 4 बॉल 12 रन. 3 बॉल 12 रन. बॉलिंग आगे के बाद और बॉल डालने के बाद बॉल के दोन ओव्हर 5 बॉल 14 रन. 1 to go. आवाज आहे. बुलंदार आवाज. बुलंद आवाज. धन्यवाद फारुख शेख यांच्या सहभागाने ही टुर्नामेंट आज पार पडली आहे. पॉज प्रीमियर लीग पर्व 2. स्पेशल मैच दिला तुम्हाला. पण बेस 20 के साथ है. वो कलर के साथ है. मेरी बेटी परत. काय नाही. परत चाललंय. हे मॅच चालू झालं. तर मॅच लवकर लवकर चालू करायची आहे. पंचांचा निर्णय. पंचांशी वाद घालू नये. K11 संघाच्या खेळाडूंना विनंती आहे. हुसेनी दोन्ही आहे. डिसिजन कॅप्टनने फक्त कॅप्टन. ऐका नव्हती. अंपायर डिसीजन फाइनल डिसीजन रहेगा.
फक्त कॅप्टन उभे राहतील, बाकीच्या प्लेयरनी बाहेर व्हायचंय. तसेच केतन लोटे, लोटे चषकचे प्रमुख आयोजक इथे आलेले आहेत. केतन लोटे यांचं देखील इथे स्वागत करत आहोत आम्ही सर्व आयोजकांतर्फे. चला अंपायर मॅच चालू करायची आहे. चला मॅचला सुरुवात करायची आहे. विजय आपल्या ओव्हरचा पुढचं षटक घेऊन गोलंदाज विजय सज्ज. सामना करेल तो स्नेहल. त्या लेग साईडच्या दिशेने एक धाव घेण्यात यशस्वी दोन्ही फलंदाज. स्कोर क्या हो गया रे? 15 रन 4 विकेट गमावलेले आहेत मातोश्री 7 संघाने. या मॅच मध्ये त्यांना कमबॅक करायचा असेल तर चांगली फटकेबाजी करावी लागेल दोन्ही फलंदाजांना. पुढील गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज. पुढील षटक घेऊन गोलंदाज. बॉलर का नाम क्या है भाई? कुरू. पुढील षटक घेऊन गोलंदाज कुरू सज्ज. हिला चेंडू एक धाव घेण्यात यशस्वी. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतील की नाही. 1 रन. 16 16 हो गया 16. स्कोरर कुठे असतील त्यांनी यायचं इथे कमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. स्कोरर हा चालू.
पंचांचा निर्णय वाईड बॉल. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहे 17. उर्वरित 5 चेंडूमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज कोरू याला. या मॅच मध्ये बघूया किती धावसंख्या जमवू शकतील दोन्ही फलंदाज आपल्या मातोश्री 7 या संघासाठी. की चांगली गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज कोरू याला. त्या ऑफसाईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. पंचांचा निर्णय फलंदाज बाद. पाचवा विकेट पडतोय मातोश्री 7 या संघाचा. आता फलंदाजीसाठी नवीन फलंदाज येतोय नंदू. पंचांचा निर्णय वाईड बॉल. सेच ओरमचे आमचे पांडू कोहली देखील इथे आलेले आहेत. आज फायनल मध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे पाटील प्रतिष्ठान या संघाने. त्यांच्या समवेत केतन लोटे उत्कृष्ट आयोजक आहेत ते. पुन्हा एकदा पंचांचा निर्णय वाईड बॉल. कुठेतरी लाईन विसरलाय की गोलंदाज कुरू लाईन लेंथ वरून भटकतोय आणि धावसंख्येत वाढ होत आहे दोन्ही मातोश्री 7 या संघाची. पुन्हा एकदा गोलंदाज फलंदाजाला बीट केले आणि पंचांचा निर्णय फलंदाज बाद होतोय. तू चल में आया अशी परिस्थिती झालेली आहे मातोश्री 7 या संघाची. लगातार विकेट पडत आहेत मातोश्री 7 या संघाचे. स्पर्धेचे आयोजक यश अजय जाधव यांचं इथे आगमन झालेलं आहे. उत्कृष्ट अशी स्पर्धा त्यांच्या मार्फत इथे भरवण्यात आलेली आहे. अंबरनाथ शहरातील सर्व खेळाडूंना लेग बाईसच्या स्वरूपात एक धाव घेण्यात यशस्वी फलंदाज विवेक आलाय नवीन फलंदाज. हे कितना 20. 4 बॉल 20 रन. 2 बॉल शिल्लक आहेत या ओव्हर मधील. पाचवा चेंडू घेऊन गोलंदाज कुरू सज्ज. सामना करेल फलंदाज. आगामीचा फलंदाज बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा चेंडू जातोय डॉट बॉलच्या स्वरूपात. शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या झालेली आहे 20. लो स्कोरिंग मॅच बघायला भेटत आहे सर्व प्रेक्षकांना. या षटकातील शेवटचा चेंडू. पंचांचा निर्णय नो बॉल. विकेट. धावसंख्या झालेली आहे 21. लोकनेते अजय जाधव बॉस चषक
हाँ भाई, हाँ सर, कल सुबह, हाँ, अपना रहेगा 11 बजे तक। हाँ, आपका जस्ट आया। रिपोर्ट है कमेंटेटर। जवाब नाही का नाही. आत्ताच गेला का? 22 धावांची गरज असेल K11 या संघाला हा सामना जिंकायचा असेल तर आपण बघत आहोत बॉस प्रीमियर लीग सीझन 2 2026 चं हे उत्कृष्ट असं मैदान इथे संपूर्ण YJ बॉस ग्रुप यांच्या मार्फत इथे सर्व खेळाडूंना देण्यात आलेलं आहे. त्यांच्या मागे मंडळाचे अध्यक्ष युवा उद्योजक यश जाधव मागील 2 महिन्यांपासून संपूर्ण कमिटीची मेंबर्स असतील सर्व खूप मेहनत घेत होते आणि त्यांच्या प्रयत्नांना साकारलेली ही स्पर्धा आपण सर्व बघतच आहोत. प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं 48,055 रुपये, द्वितीय पारितोषिक 28,055 रुपये. कोणता संघ जिंकेल, जो संघ चांगला खेळेल तो संघ उद्या ही उत्कृष्ट अशी भव्य दिव्य अशी ट्रॉफी उचलेल आणि अंबरनाथमध्ये आपलं नाव लौकिक करून घेईल. चला अंपायर्सला विनंती आहे, खूप लेट करताय, मॅच लवकर लवकर सुरुवात करायची आहे. अजून उर्वरित 8 मॅच आपल्याला खेळवायचे आहेत. दोन्ही संघांना विनंती आहे, या पुढील सर्व मॅचमध्ये 4 ओव्हर टाकण्यासाठी 20 मिनिटं दिली जातील. 20 मिनिटातच आपल्याला तुमची ओव्हर कंप्लीट करावी लागेल. K11 संघाकडनं सलामीचे फलंदाज रवी रवी बॅट स्ट्रायकर आहे का? रवी रवी आर डॅफो. आगामीचे फलंदाज K11 संघाकडनं रवी आणि डॅफो. बघूयात कशा प्रकारे धावसंख्येचा पाठलाग करतील हे दोन्ही फलंदाज. दोघेही अंबरनाथ विभागातील नावाजलेले फलंदाज, तितकाच नावाजलेला गोलंदाज साहिल प्रधान मातोश्री 7 या संघाकडनं गोलंदाजीसाठी सज्ज. लेट्स प्ले. पहिला चेंडू 1 धावांसाठी ऑफ साईडच्या दिशेने मारलेला होता. 1 धाव घेण्यात यशस्वी फलंदाज रवी. लो स्कोरिंग मॅच बघायला भेटत आहे सर्व प्रेक्षकांना. पुन्हा एकदा पंचांचा निर्णय, वाईड बॉल. अनुज थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आपण वळतोय या स्पर्धेला. आता एका बाजूला आपण जर पाहिलं तर फाईट करत असताना तुम्हाला संघ पाहायला मिळतो K11 त्याच्या अगेन्स्ट मातोश्री 7. ही मॅच नक्कीच रंगते. संध्याकाळचं सत्र तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. सायंकाळचा वेळ खरं आता दमदार अशी स्पर्धा आणि त्याच दरम्यान मुख्य व्यासपीठावरती नुकतंच खरं आता ज्यांचं आगमन झालंय युवा सेना उपशहर अध्यक्ष अंबरनाथ, अर्थातच सन्मान्य आदरणीय या स्पर्धेचे शिल्पकार आणि दोस्ती दुनियेतील राजा माणूस म्हणून ज्यांची नेहमीच ओळख राहिली आणि युवकांच्या गळ्यातील ताईत आणि दमदार असं व्यक्तिमत्व, सातत्याने युवकांसाठी प्रेरणास्थान असं व्यक्तिमत्व तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. सन्मान्य आदरणीय यश अजय जाधव साहेब नक्कीच पाहायला मिळतात या मुख्य व्यासपीठावरती आहेत आणि सातत्याने त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. लोकनेते अजय जाधव बॉस चषक 2026 चे थरार आणि बॉस प्रीमियर लीग 2026 मध्ये पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचं प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे मॅच चालू आहे. स्ट्रायकिंग वरती आपण पाहतोय टॅपलो, अर्थातच आकाशच्या नावाने सातत्याने चर्चा राहिली आहे या टॅपलोची. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये टॉप क्लास बॅटिंग त्याचे पाहायला जरूर मिळते. तोच आकाश आणि नॉन स्ट्राइक वरती रवी आणि बॉलिंग मार्क वरती साहिल प्रधानला तुम्ही पाहतात. ओव्हर नंबर आपण पाहतोय खरं आता पहिला इनिंग नंबर 2 चा खेळ चालू आहे. जिथे गरज असणार आहे ती म्हणजे अजूनही 20 बॉल आणि 17 धाब्यांची गरज या मॅच मध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. एक दमदार अशी क्रीडा स्पर्धा अंबरनाथ मध्ये सातत्याने या स्पर्धेची चर्चा राहिली आहे आणि आता या स्पर्धेनंतर आपण जर विचार केला ना तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या स्पर्धेची चर्चा जरूर पाहायला मिळेल आणि डायरेक्ट हिट केल्या परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. टॅपलो त्यावेळेस बॅक टू पवेलियन, फलंदाज बाद. मोठा धक्का, मोठा हादरा लागतो या टीमला. तर आता आपण जर विचार केला तर आता थोडंफार चेंजेस कलाटणी पाहायला मिळेल.
परंतु या मॅच मध्ये मात्र कोण जिंकेल ते नक्कीच थोड्याच वेळात तुमच्या समोर असणार आहे, कारण की बी पोल मधील हे आपण पाहतोय खरं आता मॅच खरं आता नक्कीच रंगती आहे. भरपूर मॅचेस अजूनही बाकी आहेत. चला नेक्स्ट मॅच एका बाजूला चिंतामणी, चला साईनाथ आपण या टॉस साठी, आणि एका बाजूला तरुण 11. चला तरुण 11 आणि चिंतामणी संघाचे कॅप्टन आपण या लगेच टॉस आपण नक्कीच करणार आहोत नेक्स्ट मॅचचा. चला अंडाबाई या टॉस आपण करतोय. करण देखील स्माइल करतोय, कारण की बहुत वर्षे अंडा नेहमीच राहतो. आणि मगाशी देखील आपण नक्कीच ऐकलं अंडे का फंडा, परंतु मगाशी मॅच हारली आहे. या मॅच मध्ये काय कमाल करतील ते देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. चला या आपण मुख्य व्यासपीठावरती आपण टॉस करतोय. चला तरुण 11 चे कॅप्टन आपण या. चला तरुण 11 कॅप्टन जल्दी से आ जाओ प्लीज. 18 बॉल आणि 16 धावांची गरज या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. जे म्हणजे आता चेस करायचे आहेत बॅटिंग करत असताना या टीमला विजय आणि रवी ही जोडी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये, आणि बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल ते म्हणजेच रवी आलेत. ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक 2 आमंत्रित करण्यात आलाय. संध्याकाळचं सत्र तुम्हाला पाहायला मिळतोय बॉस, अर्थातच सन्मान्य आदरणीय अजय जाधव साहेब त्या नावाने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर आदरणीय सन्माननीय कुमार यश अजय जाधव साहेब यांच्या माध्यमातून यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा डे नाईट फॉर्मॅट मध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. सातत्याने आपण जर पाहिलं तर युवकांसाठी सातत्याने झटणारं असं व्यक्तिमत्व म्हणजे यश जाधव साहेब, आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा यंदा देखील आपण पाहतोय खरं अर्थानं खेळाडूंसाठी प्रेरणास्थान आणि एक वेगळी स्पर्धा. अगदी आपण जर पाहिलं तर ब्युटिफुल ट्रॉफीज, तदनंतर आपण जर पाहिलं तर युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. परंतु इकडे पाहावं लागेल मैदानावरती घडलंय तरी काय, यस डिसिजन पेंडिंग असणार आहे. दोन्ही अंपायर्स मध्ये बातचीत होईल आणि त्यानंतर डिसिजन जे होणार आहे ते आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवलं जाईल. रात्रीचं सत्र तुम्ही पाहतात एक वेगळं क्रिकेट. अंबरनाथ म्हटलं तर सातत्याने क्रिकेटचे पंढरी, आणि या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये अंबरनाथ हे सध्याच्या घडीला अंडरआर्म मध्ये टॉपला आहे. व्हाईट +1 म्हणजे बाय 1 गेट 1 फ्री. नक्कीच 2 धावा इथे स्कोर कार्ड वरती ऍड होतात. चला तरुण 11 टॉस साठी या वारंवार सूचना येतात, कारण की प्रतिस्पर्धी संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. तरुण 11 चला टॉस साठी या लगेच आपण टॉस नक्कीच करणार आहोत नेक्स्ट मॅचचा. व्हाईटचा कॉल येतोय. मॅच मध्ये ट्विस्ट आहे. आपण जर पाहिलं तर समीकरण आपण पाहतोय येणारे 18 बॉल आणि आता 13 धाव्यांची गरज. हो इकडे आपण पाहतोय एक सिंगल मिल. चला तरुण 11 आपला नियम खऱ्या अर्थानं टॉस जिंकला आणि निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा विनंती आहे. 10 धावा धाव फलकावरती आहे. संपूर्ण युट्यूबच्या माध्यमातून प्रत्येक घरोघरात ही स्पर्धा पोहोचवली जाते. गुड क्लॅरिटी, गुड क्वालिटी, ब्रीद वाक्य सातत्याने ओमचा एमटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह कव्हर करण्याचं काम ते करतात. प्रत्येक खेळाडूला प्रत्येक घरामध्ये पोहोचवण्याचं काम ते मात्र करतात. सागरजी फराड असतील, आतिश फराड इथे आहेत, आमचे पन्या देखील आहेत, आणि त्यांची संपूर्ण टीम आज जरूर तुम्हाला पाहायला मिळते जी वर्क ऑन ड्युटी आहे. सोळा बॉल आणि 12 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. बॉलर तयार. हो इकडे आपण पाहतोय पाहावं लागेल डॉट बॉल येतोय. चला पंचांशी वाद घालू नका, पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. चला पंचांवरती प्रेशर टाकू नका विनंती आहे दोन्ही टीम्स. चला मातोश्री 7 आणि K11. चला येस आपण चेक करूयात ऑन स्क्रीन, कारण की भरपूर डाऊटफुल आहे त्यामुळे आपण नक्कीच चेक करतोय ऑन स्क्रीन. चला आपण चेक करूया. अंपायरशी वाद घालू नये कोणी कोणत्या प्रकारचा. मॅच मध्ये खूप टाइम झालेला पहिले आपल्याला आणि फार रात्री होऊन जाईल, त्यामुळे लवकर लवकर आपण चांगल्या प्रकारे खेळूया.
आणि ओ यू टी सर्म्स इथे नक्कीच अगदी आपण पाहतोय सर्म्सला लागून बॉल मागे गेलाय. ऑन स्क्रीन देखील तुम्ही पाहू शकतात. बघा पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. वादविवाद करू नका. कारण की खऱ्या मॅच समोर डिसिजन देण्यात आला आणि ऑन स्क्रीन देखील चेक केलं आणि तदनंतर ही माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवली आहे. क्लीन बोल्ड तुम्हाला पाहायला मिळतोय. स्कोर आपण पाहतोय आता उर्वरित आहे येणारे 15 बॉल आणि 12 धावांची गरज. 15 बॉल 12 धावांची गरज या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. चला बघा मॅच मध्ये ट्विस्ट तुम्हाला पाहायला मिळेल. 15 बॉल आणि 12 धावांची गरज या मॅच मध्ये. कारण की मॅच तशी रंगली आहे. 12 बॉल आणि 15 धावांची गरज तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. विकेट क्लीन बोल्ड. कुल्लू येस चेक केलं तुम्ही देखील खेळताना आपण पाहतोय खेळताना चेक केलं गेलं आणि ऑन स्क्रीन खेळताना प्रत्येक टेक्नॉलॉजीचा वापर करून हे निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. चला वेळ घेऊ नका. स्पीडअप करा. भरपूर मॅचेस कव्हर करायचे आहेत. चला स्पीडअप करा प्लीज. दोन्ही टीम्स वेळ घेऊ नका. चला बॅट्समन या आपण. रवी 15 बॉल आणि 12 धावांची गरज या मॅच मध्ये. चला कुल्लू वेळ घेऊ नका. विनंती आहे कारण की वेळ भरपूर झालाय. न्यू बॅटर नंदू आलेत मैदानात 7 मध्ये. नंदू आणि रवी ही जोडी मैदानावरती पाहायला मिळेल. चला वेळ घेऊ नका. 15 बॉल आणि 12 धावांची गरज या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. बॉलर तयार. मॅच ऑन. चला मागून खेळाडू कक्षातून कोणी बोलू नका. शांतता ठेवा प्लीज. 15 बॉल 12 धावांची गरज. बॉलर तयार. रवी बॉलिंग मार्क वरती आहे. एक चांगली मॅच रंगते. एका बाजूला K11 दुसऱ्या बाजूला मातोश्री 7. बॉलर तयार. राईट मोद द विकेट. बॉलर तयार होतोय. पुढचा बॉल. अगली गेंद यहाँ पर. अगली गेंद यहाँ पर और नो प्लस मिळणार नाहीये. नो प्लस 0 म्हणजे टोटल फक्त नोची रन मिळेल. फक्त नोची रन नक्कीच इथे मिळणार आहे. आता आपण जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचले 11 1 और 11 11 ऑन बोर्ड. धावफलक आपण पाहतोय आता गरजेचं आहे ते म्हणजे 15 बॉल आणि 11 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 15 बॉल 11 धावांची गरज. बॉलर तयार. पुढचा बॉल इथे ड्राईव्ह केलाय. पाहावं लागेल. थ्रो केलं होतं साहिल प्रधाननी परंतु बॅकअप नव्हतं. आणि इकडे आता येणारे 14 बॉल आणि आता गरज असणारे 10 धावांची. 14 बॉल 10 धावांची गरज या मॅच मध्ये. चला तरुण 11 निर्णय काय आमच्यापर्यंत पोहोचवा. तरुण 11 टॉस जिंकला. निर्णय काय. बॉलिंग फिल्डिंग. ओके फिल्डिंगचा निर्णय घेतलाय आणि इन्व्हाइट केलाय बॅटिंग साठी नेक्स्ट मॅच मध्ये चिंतामणी संघाला. बॉलर तयार. पुढचा बॉल इकडे स्विच हिट केलाय रिव्हर्स
आणि एक सिंगल मिळेल. सिंगलचा खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आता फक्त 9 धावांची आवश्यकता आहे. 13 बॉल आणि 9 धावांची गरज. या षटकातील शेवटचा बॉल. या ओव्हरचा लास्ट बॉल. 13 बॉल आणि 9 धावांची गरज या मॅच मध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. तेरा बॉल 9 धावांची गरज. स्ट्राईक एंड वरती रवी. पुढचा बॉल पुन्हा एकदा इकडे एक सिंगल मिळेल. क्या बात आहे. चिकी सिंगल. लेग बाईसच्या माध्यमातून एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने दाफलक पोहोचेल. 14 येणारे 12 बॉल आहेत आणि 8 धावांची गरज. चला टीम मीटिंग नकोय नंदूबाई, प्लीज थोडस सहकार्य करा. विनंती आहे, वेळ घेऊ नका, कारण की वेळ भरपूर झालेला आहे आणि भरपूर मॅचेस आपल्याला अजूनही कव्हर करायचे आहेत. त्यामुळे विनंती असेल की प्रत्येक मॅच आता आपण लवकरात लवकर दुसरी कव्हर करू, ते आपण नक्कीच पाहणार आहोत. तर आता दमदार अशी स्पर्धा बॉस प्रीमियर लीग 2026 यस एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळते आणि सातत्यानं युवकांचा प्रेरणास्थान म्हणून नेहमीच त्यांची ओळख राहिली आणि दोस्ती दुनियेतील राजा माणूस आणि सर्वांना एकत्र घेऊन खरं चालणारा असं व्यक्तिमत्व म्हणजे सन्मान्य आमचे लाडके आणि तुमचे लाडके यश अजय जाधव साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. मुख्य व्यासपीठावरती ते देखील स्थानापन्न आहेत आणि या स्पर्धेचा आनंद आढावा घेतात. नेहमीच खेळाडूंसाठी प्रेम दाखवणारा असं व्यक्तिमत्व आणि खेळाडूंवरती प्रेम करणारं असं व्यक्तिमत्व. एक सिंगल मिल आणि या सिंगलच्या मदतीने दाफलक पोहोचेल. 15 येणारे आता 11 बॉल आणि 7 धावांची गरज या मॅच मध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आने वाले 11 गेंदे शेष, 7 रनों की जरूरत. 11 बॉल आणि 7 धावांची गरज मॅच मध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. पुढचा बॉल ऑन साइडला टर्न केला. इकडे पाहावं लागेल, लाऊड अपेल, परंतु एक सिंगल नक्कीच मिळेल. सिंगलला थांबवू शकणार नाहीयेत. सिंगलचा खेळ मैदानावरती जरूर पाहायला मिळतोय. संध्याकाळचं सत्र या स्पर्धेचं एक दमदार अशी क्रीडा स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. बॉस प्रीमियर लीग 2026 सत्र आजचा पहिला दिवस, डे 1 ऑफ द टुर्नामेंट आणि उद्या नक्कीच या स्पर्धेला भेट द्यायला विसरू नका, कारण की उद्या अंतिम दिवस आणि मेगा फायनल डे तुम्हाला पाहायला मिळेल. भरपूर असे पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी देखील आहेत आणि खेळाडूंसाठी देखील आहेत. त्यामुळे उद्या नक्कीच या स्पर्धेला भेट द्या, विसरू नका. सुपर डुपर संडे उद्या नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. 10 बॉल 6 धावांची गरज. स्नेहल बॉलिंग मार्कवरती आहेत. दहा बॉल 6 धावांची गरज. बॉलर तयार. हो, इकडे थ्रो थोडासा चुकीचा पाहायला मिळतोय. संदीप होते आणि आता चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतील. 9 बॉल आणि 5 धावांची गरज. आमचे गौरव गोने देखील आलेत. स्वागत, वेलकम मच्छी. राईट आर्म राऊंड विकेट. ऑन साइडला टर्न तर केलाय, परंतु इकडे आपण पाहतोय अजून एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय आता धावफलक जण पोहोचलाय, ते म्हणजेच 18 धावसंख्येवरती. 18 ऑन बोर्ड. 18 धावा धावफलकावरती आहेत. 8 बॉल आणि 4 धावांची गरज या मॅच मध्ये. ओ, पुढचा बॉल इकडे आपण पाहतोय. विकेट आली आता महत्वाच्या क्षणी. विकेटचं बदल तुम्हाला पाहायला मिळतोय. रनआउट आपल्याला मिळेल. आपण पाहतोय खरं आता कॉम्बॉक्स तुम्हाला पाहायला जरूर मिळेल. आमच्या समेत विकास चौरसिया सर देखील आहेत, ऑफिशियल स्कोरर. तदनंतर आमचे आतिशजी फराड, ऑफिशियल टेक्निकल. खरं रूम मध्ये ते जोडले गेलेत. खरं अगदी त्यांच्या बोटांची जादू आणि बोटांचा कमाल, हाताची जादू तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. प्रॉपर अपडेटिंग त्यांच्या माध्यमातून केली जाते आणि प्रॉपर सर्व जे कॅमेराला एकत्र आणण्याचं कोण काम करत असेल ना, ते आमचे आतिशजी फराड आहेत. अगदी टॉप क्लास आमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम आणि प्रत्येक घरोघरात प्रत्येक खेळाडूला कसं पोहोचवता येईल ते पूर्णपणे इथे केलं जात आहे. संपूर्ण ओमसा एमटीसी लॅब यांच्या माध्यमातून आमचे सागरजी फरड प्रोप्रायटर आहेत, आता स्वतः कॅमेरामॅनच्या भूमिकेत आहेत.
आणि नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतात. थँक्यू सो मच. धन्यवाद. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जिथे मॅच चांगली रंगली आहे. 7 बॉल आणि 4 धावांची गरज. बॉलर बॅक ड्राईव्ह केलं. इकडे क्लोज कॉल. बाल बचावले गेलेत. आता शेवटचे 6 बॉल आहेत आणि इथे गरज असणार आहे ती म्हणजे 3 धावांची. 6 बॉल 3 धावांची गरज या मॅच मध्ये. करूया मरोची स्थिती काय होईल या मॅच मध्ये. 6 बॉल आणि 3 धावांची गरज. कॉम्बॉक्स मध्ये आमचे एबी देखील आहेत. आपलं स्वागत वेलकम. आज आता उपस्थित झालेत. मगाशी रॉयल स्ट्रायकर संघ नक्की जिंकलाय. उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. आणि सातत्याने क्रिकेटवरती अत्यंत प्रेम असणारा असं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे एबी आहेत. वेलकम. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. आपण संपूर्ण व्यासपीठ नक्कीच कव्हर करतोय. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतो या स्पर्धेचे घटक शिल्पकार सन्मान्य आदरणीय यश जाधव साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांच्या समेत अजय पाटील ते देखील तुम्हाला पाहायला मिळतात. ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकतात. युवकांच्या गळ्यातील ताईत आणि सातत्याने दोस्ती दुनियेतील राजा माणूस म्हणून ज्याची ओळख आहे सन्मान्य आदरणीय अजय जाधव साहेब देखील आहेत आणि अजयजी पाटील मुख्य व्यासपीठावरती नक्कीच पाहायला मिळतात. आणि एका बाजूला मॅच देखील चांगलीच रंगली आहे. 6 बॉल आणि 3 धावेची गरज तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. राहताना बक्षीसची खैरात तुम्हाला जरूर पाहायला मिळते. अगदी आपण जर पाहिलं ऑन स्क्रीन नक्की स्मार्ट वॉचेस देखील आहेत. तदनंतर ब्लूटूथ एअरपॉड्स कॉर्ड्स तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी चांगलं नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून केलं. इथे गॅप मध्ये पहिल्याच बॉल वरती मॅच फिनिश केली आहे आणि सामना जिंकला टीम K11 या संघाने. जिंकलेल्या टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टीम, टफ लक टीम मातोश्री 7 चांगला खेळ तुमचा देखील राहिलाय. हार्ड लक नंदुबाई. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सर यस मॅन ऑफ द मॅच आपण नक्कीच